हा लेक आहे. गुड मॉर्निंग. तर आजचा आहे माझा तिसरा दिवस. तर आज हा माझा मित्र आहे जो आलेला आहे मुलतान म्हणून, तो दुबईवरून. आणि आता ह्याचा एक मित्र आहे तो राहतो इकडे. तो सुद्धा दुबईवरून आलेला आहे. त्या सध्या इकडे तो सेटल झालेला आहे, जॉब करतो. तर आम्ही आता चाललेलो आहे. तर त्या आम्हाला ते एका स्पॉटला घेऊन जातोय. तर आमचं आता जायचं तिकडे प्लॅन आहे त्याच्याबरोबर. तर बघूया. तर माझ्यामध्ये पाऊस पडून गेला वाटतं अर्ली मॉर्निंगला आणि क्लायमेट थंड आहे. तर आता बघूया कुठल्या नवीन स्पॉटला तो घेऊन जातो. पब्लिक कामासाठी निघालेला आहे. इकडे टुरिस्ट इथं आहे. अजून इथे सनराईज झालेला नाहीये. तर माझ्या मते त्या कॉर्नरला आहे पण फुल सनराईज येऊन नाहीये. तर मी तुम्हाला अपडेट देतो आता ज्याही स्पॉटला आम्ही चाललेलो आहे. तर जो मी तुम्हाला एरिया सांगितलेला हा स्पॉट जबरदस्त आहे आणि ह्याच्या आजूबाजूला सगळे मेन लोकेशन आहेत. टुरिस्ट प्लेस जेवढेही आहेत सगळे मेन प्लेस आहेत तिकडे. तर जास्त लांब जाण्याची पण गरज नाही. आणि काल माझ्या मित्रांनी मला काही प्लेस दाखवले तर त्याच्यामुळे मी पाहतोय. म्हणजे थोडं बस पकडून जावं लागणार. तर मिनिमम अर्धा तास पाऊण तास असा ते बसचा प्रवास आहे. आणि त्याच्यामध्ये चांगले टुरिस्ट प्लेस आहेत. एक विलेज आहे तिथे, काल मी पाहिलेलं आहे. तर अजून माझ्याकडे 2 दिवस आहे. तर आज मी हा जो मित्र घेऊन चालेल मी त्याच्याबरोबर चाललेलो आहे. मग उद्या परत ट्राय करीन. कुठे भेटला मला तर मी आणखी नवीन कुठेच्या प्लेसला जाईन. तर आणखी 2 दिवसामध्ये जेवढं फिरू शकतो मी अपडेट देतो. आणि आता तर बघूया हा भाई कुठे घेऊन चाललेला आम्हाला. आता त्याच्या घरी चाललेलो आहे. तिकडे जाऊन ब्रेकफास्ट करू, मग तिथून त्याच्याबरोबर जाऊ. आणि आता काय भाई तो बोलू शकतो तो इकडचा लोकल आहे. तर 100% तो आपल्याला चांगल्या प्लेसला दाखवेलच. व्ह्यू सुंदर दिसतोय, क्लायमेट मस्त आहे. आणि ही आहे समोर ट्रॅम, मी बघताय ही आहे समोर ट्रॅम. आणि काल रात्री आम्ही कमीत कमी ना 1:30 वाजता मी रात्री फिरत होतो इकडे. तर त्या 1:30 वाजता पण बघतो ही ट्रॅम चालू होती. आणि ट्रान्सपोर्ट तर भाई इथे 24 आवर्स आहे. असं नाही की रात्री 10 वाजता 11 वाजता बंद नाही. 24 आवर्स आहे. 24 तास एअरपोर्ट टू या सिटीमध्ये ती बस सर्व्हिस आहे. एअरलाईनची 100 सांगितलेली ती पण आहे 24 आवर्स. ते एक बरं आहे की माणूस इथे किती लेट आला फ्लाईटनी तरी पण हॉस्टेलमध्ये ह्या एरियामध्ये यायला आपल्याला मिनिमम 24 तास तरी बस भेटते. असं नाही की बस नाही आहे, मेट्रो नाही आहे, मग टॅक्सीसाठी पैसे घाला ते नाही. तर बेस्ट ते एक चांगलं आहे. या एअरपोर्टवर उतरा, 6 पाऊंडमध्ये आपल्या तुम्हाला या मेन सिटीपर्यंत सोडेल. याच्या आजूबाजूला भरपूर हॉस्टेल आहेत. तर तो एक फायदा आहे की ट्रान्सपोर्टला इथे प्रॉब्लेम नाही आहे. आणि टुरिस्ट पाहतच आहे, भरपूर टुरिस्ट असतात. क्रिसमस आहे म्हणून. तर भेटूया, मी लगेच तुम्हाला सांगतो. आता त्याच्या घरी जातो. कमी तो राहतो इथून माझ्या हॉस्टेलपासून अर्ध्या तासावर आहे. तर मिनिमम 30 मिनिट्स वॉक करत जावं लागतं. मग तिथून मग तो आम्हाला घेऊन जाईल नवीन स्पॉटला, मग दाखवतो. आहे एक कास्टेल आहे, तुम्ही पाहता तर वरती एक कास्टेल आहे. तर तिथे जायचा प्लॅन आहे. पण आता सध्या आपण ह्याच एरियामध्ये फिरत आहोत. यांच्याकडे ना रंगीबेरंगी बाहेरून येतात ना, ते एखाद्या वेळी वाटतं का ते वेगवेगळे कलर घालतात. नाहीतर नॉर्मली जे पब्लिक मी बघतो, जे टुरिस्ट असू द्या लोक असे, ते असं फक्त ब्लॅक मध्ये फिरतात आहे. आता एक असा लोचा आहे, आम्ही त्याच्या बिल्डिंगकडे आलोय खालती. आणि इथे जे असतात ना त्या डोर खालती लॉक असतं. तर ही बिल्डिंग जुनी आहे. तर इकडे असं नाही की त्याच्या रूमचं बटन प्रेस केलं इथे आणि त्याला कॉल गेला आणि तो डोर ओपन करणार नाही. त्याचा मित्र आहे. आमच्याकडे वायफाय नाही आहे आणि त्याला कॉन्टॅक्ट करायला दुसऱ्या काही ऑप्शन नाही आहे. इथे बघतोय आजूबाजूला कुठे वायफाय कुठल्या शॉपमध्ये भेटलं तर लगेच त्याला एक मेसेज करू आणि तो खालती येईल आणि डोर ओपन करेल. आणि त्याला जेवढा टाइम दिला होता आम्ही एवढ्या वेळात पोहोचू, पण मध्ये माझा मित्र फोटो काढत होता, व्हिडिओ बनवत होता, म्हणून आम्हाला इथे यायला उशीर झालेला आहे. त्याला आता मेसेज आणि कॉल करायचं कसं माहिती नाही. तर आता इथे आम्ही डे पासमध्ये घेतलेली आहे. तर 3 तिकीट पडलेले आहे 16.50
पाऊंडमध्ये. तर हा जरा त्या सिटीपासून थोडा बाहेर आहे जिथे मी चाललेलो आहे. मी तुम्हाला जो स्पॉट सांगितलेला आम्ही तिथे चाललेलो आहे. ही एक्झॅक्टली मजा हीच असते, म्हणजे जे जवळजवळ टुरिस्ट प्लेस आहे ते फिरण्यापेक्षा थोडं बाहेर निघा, बस पकडा आणि इथून बाहेर जावा. माझी तर खूप इच्छा असते. माझी तर म्हणजे एवढी इच्छा नाही अशा घरामध्ये ते पाऊस पडलेला आहे तसाच इथे आणि चांगलाच ऊन पण आहे. बघायला भेटतोय. तो इथे राहतो त्याला माहिती झालेला आहे. आणि मी काय इव्हन तर हा इकडे गाडी पार्किंगचा एरिया आहे. येताना आम्ही 10 नंबरची बस होती. तो माझ्यामध्ये हा स्पॉट आहे, नंतर शेअर करीन तुम्हाला, टायटलमध्ये टाकीन तिकडे, तर कळेल कुठला स्पॉट आहे हा. 10 नंबरची बस त्याच्याने आलो होतो आम्ही लास्ट बस स्टॉप. आणि ते विकेंड करायला जसं बघतो ना दुबईमध्ये माणसं कसे विकेंडमध्ये गार्डनमध्ये बार्बिक्यू करायला जातात, तसं इथे बघाय गाडीने माणसं पब्लिक सामान काढतोय आणि इथे खाण्याचा बंदोबस्त चालू आहे भाई. तर व्ह्यू जबरदस्त, पैसा वसूल. आणि आणखी वरती जायचं आहे. हे पाताचे ग्लोव्ज घातलेले आहेत. हे क्लायमेट थंड होत चाललेलं आहे. आणि ह्याचा मटण पण इथे खातात, महाग आहे. आणि इथे ना वेगवेगळे असे फार्म आहेत. म्हणजे हा इकडे हा एक वेगळा स्पेस आहे, तिकडे पाठी, तर प्रत्येक जागी इकडे वेगळा आहे. त्यामध्ये वेगळे दिसतात यार. कुठल्याही कंट्रीज फिरायला जावा, लोकेशनच्या बाहेर जावा तर मजा. त्यामुळे ते पक्षी आहे, दाखवतो ओढून जायचा. हां, इथे टुरिस्ट आहेत, गाड्या उभ्या आहेत चांगल्या. प्रायव्हेट प्रॉपर्टी फ्री आहे. माझा मित्र सांगत होता. आणि हात थंड झालेले आहेत. मला ग्लोव्ज पडायचा माझा नाहीतर परत. असं एक गेलेला आहे लेदरचा ग्लोव्ज माझा. लेदर हा ग्लोव्ज रात नाही टाकूया. थकवा जाणवतोय, थकवा चालतोय ना तो थकवा जाणवतोय. थंड आहे क्लायमेट आणि त्याच्यामध्ये हे हिल टाईप आहे, तर त्याच्यामध्ये श्वास गेला थोडं. बार्बिक्यू जेवण बनवायचा प्लॅन. आणि हा आहे त्या इथला व्ह्यू, अमेझिंग आहे यार. हा लेक असल्यामुळे आणखी थंड वाटतं, वारा सुटलेला आहे. तर आता इथे एक वॉटरफॉल आहे छोटा, त्याचा आवाज येतोय, तर तिथे आलेलो आहे. कदाचित व्हिडिओमध्ये थोडा अंधार येत असेल, कारण की शोधून काढलेला कोणीतरी आपल्याला दाखवलेला एक नवीन स्पॉट, सुंदर आहे. तर आवाज येतोय, मला माहिती नाही तो माईकमध्ये किती आवाज येतोय, कदाचित येते असेल. तर आपण बघूया. हा 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 दिसतो आहे आपल्याला तो वॉटरफॉल. छोटा आहे पण मस्त आहे. आणि आता आवाज तर 100% येत असेल. लंडन मध्ये फिरलो, त्याची एक वेगळी मजा होती. स्कॉटलँड मध्ये एक वेगळी मजा आहे. जसं आपण वरती जाऊ तसा व्ह्यू आणखी सुंदर भेटणार आहे.